नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल आणि उद्याचा मंगळवार तुमच्यासाठी साधा दिवस नाही। होय, ग्रहाची चाल, मंगळचा प्रभाव आणि अचानक बदलणारी ऊर्जा सांगते की उद्या तुमच्या आयुष्यात एक मोठं संकट येऊ शकतं किंवा एक मोठी संधीही मिळू शकते। पण सावधान, हा दिवस तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो। काही लोकांसाठी हा दिवस धनवर्षाव घेऊन येऊ शकतो, तर काहींसाठी विश्वासघात, तणाव आणि मोठा धक्का। तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून एक अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या मनाला हादरवून टाकेल। जर तुमची मेष रास असेल किंवा घरात कोणाची मेष रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक खास उपाय जो तुमच्यावर येणारं संकट टाळू शकतो। आणि हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जय श्री हनुमान कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण मंगळवार आणि हनुमानजीचा याचा संबंध अतिशय शक्तिशाली मानला जातो। चला तर मग सुरुवात करूया। मेष राशीच्या लोकांना उद्या सकाळपासून तुम्हाला वातावरणात काहीतरी वेगळं जाणवेल। मन अस्तव्यस्त राहील, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होईल आणि एखादी अनपेक्षित बातमी तुमचं पूर्ण दिवस बदलू शकते। विशेष सकाळ 8 ते 11 या वेळेत सावधान राहा। या वेळेत फोन, मेसेज किंवा एखादी भेट तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते। ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवता त्याच व्यक्तीकडून निराशा मिळण्याची शक्यता असते। काही लोकांना आर्थिक तणाव जाणवेल, अडकलेले पैसे परत न मिळणारे व्यवहार किंवा अचानक वाढलेले खर्च तुमच्या मनावर दबाव आणू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन डील करताना अत्यंत काळजी घ्यावी। कोणाचेही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण समोरचा व्यक्ती तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो। नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये ताण वाढवण्याची शक्यता आहे। वरिष्ठासोबत मतभेद किंवा तुमच्या कामाबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो, म्हणून उद्या शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद असेल। लक्षात ठेवा, रागात घेतलेला निर्णय नंतर मोठं नुकसान करू शकतो। प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी हा दिवस थोडा संवेदनशील आहे। जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात, एखादं गुपित उघड होण्याची शक्यता आहे, म्हणून शब्द जपून वापरा, कारण एक चुकीचं वाक्य नातं तुटवण्यापर्यंत जाऊ शकतं। पण घाबरू नका, प्रत्येक संकटासोबत एक संकेतही येतो। पुढच्या भागात मी सांगणार आहे कोणत्या लोकांपासून उद्या सर्वात जास्त सावध राहायचं आहे। मेष राशीच्या मित्रांनो, उद्याचा मंगळवार फक्त ग्रहाचा प्रभाव नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांची खरी ओळख दाखवणारा दिवस आहे। हो, काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतील पण मनात काहीतरी वेगळंच ठेवतील। 3 प्रकारच्या लोकांपासून सावध राहा। पहिला प्रकार, अतिशय गोड बोलणारे लोक, जे अचानक खूप जवळ येतात, वारंवार मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसू खरं नसतं। जुने मित्र किंवा जुने संबंध, कधी कधी जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येते आणि जुने प्रश्न पुन्हा जिवंत होतात। उद्या एखादा जुना मित्र, जुना पर्यटन किंवा जुना व्यवहार पुढे समोर येऊ शकतो। यावेळी भावनेपेक्षा विचाराने निर्णय घ्या। तिसरा प्रकार, घरातली एखादी व्यक्ती, हो, कधी कधी सर्वात मोठा तणाव बाहेरून नाही तर घरातूनच येतो। कौटुंबिक गैरसमज, पैशांचे व्यवहार किंवा अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतो, किंवा जवळच्या नातेवाईक शब्दाची काळजी घ्या, कारण छोटा वाद मोठ्या दुराव्यात बदलू शकतो। उदाहरणार्थ, तुमच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, शांतता। जितके शांत राहाल तितके संकट कमी होईल। आणि लक्षात ठेवा, सर्वात उत्तर देणं आवश्यक नसतं, कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं। पुढच्या भागात मी सांगणार आहे धन, पैसा, अचानक होणारे नुकसान बद्दल एक धक्कादायक संकेत। मेष राशीच्या मंडळींनो, उद्याचा मंगळवार आर्थिक बाबतीत खूप महत्त्वाचा ठरणार आहे। काहींसाठी पैसा येण्याचा योग्य आहे तर काहींसाठी अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे। म्हणूनच हा दिवस सावध आर्थिक निर्णयाचा दिवस म्हणून ओळखला जातो। सर्वात आधी, उदाहरणार्थ, कोणालाही पैसे उधार देऊ नका। जरी समोरची व्यक्ती खूप जवळची असली तरीही विचार न करता पैसे देऊ नका, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते। तसेच जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची अशी निर्माण हो, पूर्ण रक्कम लगेच मिळेल असं नाही। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक किंवा भागीदारांचा निर्णय उद्या घेऊ नका। कागदपत्रे नीट वाचा, एक छोटी चूक मोठा तोटा करू शकते। ऑनलाईन व्यवहार करताना विशेष काळजी घ्या।
फसवणूक, चुकीचं ट्रान्सफर किंवा बनावट ऑफर पासून सावध राहा. जलद नफा दाखवणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा, कारण तिथे जास्त लोक असतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पगार, बोनस किंवा थकलेली रक्कम याबद्दल चांगली बातमी मिळू शकते, पण त्याची वेळ अचानक एखादा मोठा खर्चही समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती, आरोग्य खर्च किंवा प्रवासाचा खर्च अचानक वाढू शकतो. म्हणून उदाहरणार्थ बचत सर्वात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, कमवणं मोठं नाही तर टिकवणं मोठं असतं. आणि अजून एक संकेत, उद्याच्या दिवशी लाल रंगाशी संबंधित वस्तू तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. लाल रुमाल, लाल कपडे किंवा हनुमानजींना लाल फुलं अर्पण करा. तुमचं संकट कमी करू शकतं. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत प्रेम, नाते आणि विश्वासाबद्दल, जिथे एक सत्य तुमचं मन हादरवू शकतं. मेष राशीच्या मंडळी, उद्याचा मंगळवार फक्त पैसा आणि कामापुरतं मर्यादित नाही, तर तुमच्या हृदयाशी जोडलेल्या नात्याशी परीक्षा घेणार आहे. विशेष प्रेम संबंध, वैवाहिक जीवन आणि जवळच्या नात्यामध्ये एक मोठं भावनिक वळण येऊ शकतं. जर तुम्ही कुणावर मनापासून प्रेम करत असाल तर उदाहरणार्थ त्यांच्या वागण्यात अचानक बदल जाणू शकतो. उदाहरण येतं की टाळटाळा किंवा बोलण्यात थंडपणा. हे दुर्लक्ष करू नका. कधी कधी शब्दापेक्षा शांतता जास्त बोलते. हे लोकांसाठी जण गुपित समोर येण्याची शक्यता आहे. एखादा जुना संबंध, लपवलेली गोष्ट किंवा गैरसमज अचानक उघड येऊ शकते. त्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. विवाहित लोकांसाठी, जोडीदारांसाठी छोट्या कारणावरून मोठा वाद होऊ शकतो. अहंकार बाजूला ठेवा, खूप गरजेचं आहे, कारण जिंकलेला वाद पण हरलेली नाती कधी फायद्याची नसतात. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. पण लक्षात ठेवा, सर्व परत येणारे लोक पुन्हा चांगलेच असतील असं नाही. काही लोक फक्त तुमची शांतता पुन्हा बिघडवण्यासाठी येतात. म्हणून हृदयापेक्षा बुद्धीने निर्णय घ्या. कुटुंबातील नात्यामध्ये आई वडील, भाऊ बहीण याच्यासोबत संयम ठेवा, कारण भावनेत बोललेले शब्द दीर्घकाळ जखम देतात. एक गोष्ट नक्की करा, ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासोबत प्रामाणिक राहा, कारण सत्य कधी दुखवत नाही, पण खोटं कायम तुटतं. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, मानसिक ताण आणि शरीर देत असलेले गुप्त इशाऱ्याबद्दल. मेष राशीच्या मंडळींना, उद्याचा मंगळवार फक्त बाहेरील संकट नाही तर तुमच्या शरीर आणि मनाच्या संकेताशी दिवस आहे. आपण बाहेरच्या समस्येकडे लक्ष देतो, पण शरीर आधीच इशारा देत असतं. डोकेदुखी, थकवा, अस्तव्यस्त आणि झोपेचा त्रास जाणू शकतो. मन सतत विचारांशी भरलेलं राहील. छोट्या गोष्टींचीही जास्त चिंता वाटू शकते. ही फक्त चिंता नाही, हा ग्रहाचा मानसिक ऊर्जेवर परिणाम असू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण, मोबाईल जास्त वापर आणि नकारात्मक विचार तुमची ऊर्जा कमी करू शकतात. म्हणून उदाहरणार्थ स्वतःला थोडा वेळ द्या, शांत बसा, दीर्घकाळ श्वास घ्या आणि मनाला विश्रांती द्या. काही लोकांना पोटाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. म्हणून खाण्यापिण्यात हलकेपणा ठेवा. जास्त तिखट, जास्त राग आणि जास्त विचार हे तिन्ही टाळा. हो, राग देखील आरोग्य बिघडवतं. उद्याच्या दिवशी हनुमान चालीसा ऐकणे, मंदिरात जाणे किंवा सकाळी सूर्याला जल अर्पण करणे मनाला स्थिर करू शकते. लाल फूल किंवा गूळ चणा डाळ शुभ मानलं जाईल. लक्षात ठेवा, तुमचं शरीर कधी खोटं बोलत नाही, ते थांबवणं सांगतं, कारण यावेळी घेतलेली काळजी मोठं संकट टाळू शकते. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मित्र, शत्रू आणि कोण तुमच्या पाठीमागे काय खेळ करत आहे. उद्याचा मंगळवार तुमच्या आयुष्यात लोकांचे खरे चेहरे दाखवू शकतो. जो आज तुमच्या जवळ दिसतात ते खरोखर तुमचे आहेत का, हा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. कारण काही लोक समोरून मैत्री दाखवतात पण मागून तुमच्या विरुद्ध बोलतात. कामाच्या ठिकाणी, व्यवसाय किंवा जवळच्या मित्रामध्ये मस्करी वाढलेली दिसू शकते. तुमच्या यशामुळे काही लोक अस्तव्यस्त आहेत. ते थेट विरोध करणार नाही, पण शांतपणे अडथळे निर्माण करतील. एखादी चुकीची अफवा, गैरसमज किंवा तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ पसरवला जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करू नका. तुमच्या योजना, पैसे आणि वैयक्तिक गोष्ट मर्यादित लोकांना सांगा. मी तुमच्यासाठी सांगते असं म्हणणाऱ्यापासून सावध राहा, कारण कधी कधी सर्वात मोठा धोका सल्ल्याच्या रूपात येतो. कोणीतरी अचानक अंतर ठेवलं किंवा तुमच्याबद्दल खरा विचार उघड होईल. उद्याचा दिवस तुम्हाला संरक्षण देते. जर तुम्ही शांत, सावध, संयमी राहिला तर आपोआप फसणार नाही. गरुड कधी प्रत्येक कावळ्याशीही भांडत नाही, तो फक्त उंच उडत राहतो. तुमच्यासाठीही हा संदेश आहे. तुमची किमान तुम्हाला पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ग्रहाची खरी चाल, मंगळचा प्रभाव आणि हे सर्व अचानक का घडत आहे.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं अचानक का घडत आहे? मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. धैर्य, राग, निर्णय आणि संघर्ष. जुने प्रश्न पुन्हा समोर येतात, लपलेले सत्य बाहेर येतात आणि थांबलेले असते अचानक लागते. उद्याच्या मंगळवारी मंगळाचा प्रभाव तुमच्या भविष्यावर जास्त असेल. काही लोकांसाठी करिअरबद्दल काळ आहे. शनीची सावली आणि मंगळची आग जेव्हा एकत्र येते तेव्हा माणूस किंवा मजबूत बनतो किंवा पूर्णपणे तुटतो. कारण ग्रहाचा प्रभाव बदलताना येत नाही, पण त्याचा परिणाम कमी करता येतो. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कोणता सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात अचानक येणार आहे. इतकं संकट, इतकं ताण, इतकं इशारे ऐकल्यानंतर मग मन चांगलं नक्की होतं. मग चांगलं काही होत नाही, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. उद्याचा मंगळवार जरी कठीण असला तरी तो तुमच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. काही लोकांना नवीन संधी मिळेल, नवीन काम, नवीन ओळख किंवा आयुष्य बदलणारी भेट. ज्यांना तुम्हाला सोडायचं आहे त्यापेक्षा स्वतःची किंमत सहजपणे वेळ बनवते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय. उद्याच्या मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नानानंतर हनुमानजीचं दर्शन घ्या. ओम हनुमते नमः असं 11 वेळा म्हणा. लाल फूल अर्पण करा. गूळ आणि चणा दान करा. शक्य असेल तर हनुमान चालीसा किंवा वाचा. कोणालाही अपमानित करू नका. आई वडील आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या शब्दात अदृश्य रक्षण असतं. आणि सर्वात शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा. ग्रह तुमची परीक्षा घेऊन येऊ शकतात, पण तुमचं नशीब तुमचा आत्मविश्वास ठरवतो. जर तुम्ही शांत, सकारात्मक आणि जागृत राहिला तर कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान की जय हो असं लिहायला अजिबात विसरू नका. कारण श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. उद्याची मेष राशीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. अचानक बदल, आर्थिक उतार-चढ, नात्यामध्ये तणाव आणि मोठे निर्णय समोर येऊ शकतात. पण योग्य उपाय आणि हनुमानजीची कृपा असेल तर संकटांनाही संधीमध्ये बदलू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या. धन आणि करिअरचे संकट, प्रेम आणि नात्यातील सत्य, शत्रू आणि मित्राची खरी ओळख, आरोग्य आणि मानसिक ताण, मंगळवाराचे शक्तिशाली उपाय. कमेंटमध्ये लिहा जय श्री हनुमान की जय हो. तर हा व्हिडिओ सर्व वॉच करा, कारण की मेष राशीवाल्यांनो हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि पॉवरफुल व्हिडिओ आहे. जेणेकरून जे तुम्ही उपाय बघितले, संकेत बघितले तरी तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतात. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटचा भाग सर्वात धक्कादायक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर मित्रांनो, ही खास राशी भविष्याचा व्हिडिओ आहे. तर आपल्या चॅनल स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला राशी भविष्यांचे व्हिडिओ असतात. त्यासाठी वेगवेगळे राशी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि भेटू आपण अशा एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.